बालभवन केंद्राच्या बाहेर कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अपडेट जाणून घेणार आहोत। मात्र आपण ही दृश्य पाहताय छत्रपती संभाजीनगर मधली अंबादास दानवे यांच्याकडून आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला जातोय। एक त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रतिष्ठेची लढत म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे। अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्र दानवे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। यंदा मार्करनी शाई लावली जाते बोटाला, हा एक बदल म्हणावा लागेल। कारण एरवी जी शाई बाटलीतनं लावली जायची ब्रशने, त्याऐवजी आता मार्करनं ही शाई लावली जाते। अंबादास दानवे सहकुटुंब आलेले आहेत मतदान केंद्रावरती आणि आपला मतदानाचा हक्क बजावत असताना एकीकडे दृश्य आहेत ती यशवंत किल्लेदार यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय। मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि एकीकडे मुंबईची दृश्य, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरची दृश्य। या दोन्ही महानगरपालिका म्हणजे मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शिवसेनेची सत्ता जी आहे ती राहिलेली आहे। मात्र यंदा नेमकं काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि जवळपास 8 ते 10 वर्षांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। आता आपण थेट मुंबईमध्ये